केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलंय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे आणि 20 दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यानं वांगचुक यांची प्रकृती कमालीची खालावली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी सुरू केलेलं उपोषण 20व्या दिवशीही सुरूच आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण देशभर गाजलं। त्यानंतर देशातल्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी आणि तरुणांचा आवाज उचलण्यासाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीमधल्या जंतर मंतरवर उपोषण सुरू केलंय। सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी बेमुदत उपोषण सुरू केलं। उपोषणात वांगचुक यांनी अन्नाचा त्याग केला। 20 दिवसांपासून ते फक्त पाणी पितायत। उपोषण सुरू झाल्यापासून वांगचुक यांचं वजन 9.5 किलोनी कमी झालंय। पुढचे काही तास सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीसाठी महत्त्वाचे असणार आहे। वांगचुक यांची सध्याची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे। 20 दिवस झाले त्यांच्या उपोषणाला आणि 20 दिवसांमध्ये त्यांचं 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचं मसल मास जे आहे ते पण आता कमी होत आहे। आणि तरी पण म्हणजे अशा स्थितीत पण सोनम सर म्हणतात की ते त्यांचं उपोषण मागं घेणार नाही। वजन कायमस्वरूपी कमी होत चाललेलं आहे। डॉक्टर म्हणतात की पुढचे काही दिवस कठीण आहेत म्हणून। हो, त्याची आशंका आहे। ऑर्गनवर परिणाम पडू शकतो जर लवकरात लवकर सरकारने इकडे येऊन त्यांच्याशी संवाद नाही साधला किंवा त्यांच्या मागण्या ऐकून नाही घेतल्या तर सोनम सर तो उपोषण मागं घेणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या ऑर्गनवरही परिणाम पडू शकतो। कालपासून 24 तासामध्ये 350 ग्राम आता पुन्हा आणखी वजन कमी झालं आहे। तर आत्ताची कंडिशन कालपेक्षा आणखी थोडी काळजीची आहे, कारण की आपण जे ब्लड टेस्ट केलं होतं त्यामध्ये WC काउंट पण कमी आलेले आहेत, म्हणजे त्यांना लवकरच कोणते इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे पुढचे काही दिवस किंवा तास हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। सोनम वांगचुक यांनी 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं असलं तरी सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्या आंदोलनाकडे फिरकला नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी भेट घेतली। सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीकाही केली। बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती। देखिए, हम इसमें पूरा प्रोटेस्ट कर रहे हैं। कांग्रेस पार्टी छात्रों की गूंज बहुत अरसे से हमारा एक कार्यक्रम चल रहा है। हर सड़क, हर गली, हर कैंपस में हमारे लोग सक्रियता से इन मुद्दों को बहुत अच्छी तरह से उठा रहे हैं, न केवल धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर। अतिशय असंवेदनशील सरकार की तरफ से एक तो कोई आ सकता था बात करने, एक कोई आ सकता था उससे सितंबर क्या हुआ बताइए, हम आगे बात करेंगे। लेकिन ये सरकार के बात नहीं करना चाहती। ऐसे सरकार का हम खंडन करते हैं और ये जो सरकार होनी चाहिए इसका कोई दिल है, ये किसी खुद के बच्चों के लिए लड़ा नहीं है। काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही जंतर मंतरवर जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांनीही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। शनिवारी अमित ठाकरेही दिल्लीमध्ये जात सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलंय। नाही, पवन खेडा सर ते याच्यासाठी झालेले होते, त्यांचं पण तेच मत होतं की मुद्दा हा सगळ्यांचाच आहे, पूर्ण देशाचा मुद्दा आहे हा आणि समर्थन दिलंय। त्यांनी सोनम सरांची विनंती केली उपोषण तोडावं। त्यांनी ते म्हणले आहेत की सोनम सरांचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हिज लाईफ इज टू व्हॅल्युएबल फॉर द कंट्री। काँग्रेस पक्षातर्फे झाले होते ते। राहुल गांधींचं या सगळ्याला समर्थन आहे राजीनामा घेण्याच्या। येस काँग्रेस येणार आहे या 20 तारखेच्या तुमच्या संसदेपर्यंतच्या मोर्चामध्ये। ते लवकरच डिक्लेअर करतील, ते स्वतःहून सांगतील। ते कदाचित उद्धव सर तर स्वतः सभा करतायत मुंबईत। मला त्यांचं खूप धन्यवाद करायचं आहे। 19 जुलैला ते स्वतः कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनात आणि सोनम सरच्या समर्थनात सभा घेत आहेत। राज ठाकरेंचे पण सरांचे पण मी खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या मुद्द्यावर समर्थन केलेलं आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे। काँग्रेसच्या काळात पेपर फुटले तेव्हा सोनम वांगचुक कुठे होते असं बावनकुळे म्हणाले। केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे। यापेक्षाही मोठ्या पेपर फुटी देशात घडलेल्या आहे। मी समर्थन करणार नाही पेपर फुटीचं, पण जेव्हा अनेक
आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती, तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती? काँग्रेसची भूमिकाच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. देशातल्या तरुणांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि त्या मागणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता सगळ्या संघटनाही करतात, केंद्र शासनानं त्याची दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. और हाईकोर्ट ने में भी दिशा निर्देश दिया कि हर व्यक्ति की जान सुरक्षित होनी चाहिए. तो कर लीजिए, हाईकोर्ट को बोले आप जाइए और प्रधानमंत्री को निर्देश दीजिए और ये भी निर्देश दीजिए नीट पेपर लीक में जिस मंत्री की जिम्मेदारी है उनका इस्तीफा लेकर ये अनशन छुड़वा दीजिए. हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट की बात अगर हमारी सरकार मान ली थी तो देश का पूरा चरित्र बदल जाता. मोदी के कैबिनेट में कोई ऐसा एक मर्द मंत्री नहीं है जो मोदी के सामने कहे कि जो आप कर रहे हो गलत है और सोनम वांगचुक की जान बचाना ये देश का कर्तव्य है. ये कहने वाला एक मर्द मंत्री अगर पैदा नहीं हुआ है तो भारतीय जनता पार्टी जो है ना उसे मैं राष्ट्रभक्त कहूँगा ना उनको मैं शूर कहूँगा. या झेन झीचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक 8-10 दिवस उपोषण करावं. संजय राऊत यांनी 8-10 दिवस जाऊन दिल्लीमध्ये उपोषण करावं, म्हणजे जरा बरं होईल. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोरडा पाठिंबा देण्यापेक्षा आता हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर किमान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन कडक उपोषण 8-10 दिवसाचं करावं. सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये आणि बुलढाण्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर आले. कराडमध्ये शेतकरी संघटनांनी रास्ता रोको केला तर बुलढाण्यात सर्वसामान्य नागरिकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. सोनम वांगचुक यांना देशभरात पाठिंबा मिळू लागलाय. उपोषणाच्या 20व्या दिवशी त्यांची तब्येत कमालीची खालावली आहे. पुढचे काही तास त्यांच्या तब्येतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तरीही सरकारकडून एकही प्रतिनिधी जंतर मंतरवर चर्चेसाठी आलेला नाही. प्रमोद जगताप, TV9 मराठी, दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.